आता पाहूया शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। मराठा आरक्षण शांतता मोर्चामुळे आज नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल। आज सकाळी 8 वाजल्यापासून ते मोर्चा संपेपर्यंत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल। नागपुरात चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। मेयो रुग्णालयात रुग्णवाढीने एका बेडवर दोघांवर उपचाराची वेळ। 180 खाटांवर 200हून जास्त रुग्ण। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार। काँग्रेसच्या किसान आघाडीच्या परभणीत घोषणा। कल्याणपत्री पूल येथे चारचाकीच्या धडकेत 3 विद्यार्थी गंभीर जखमी। कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मोटर कार चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवल्यास गुन्हा दाखल। सोलापूरमध्ये 2023च्या पोलीस भरती प्रक्रियेच्या उत्तरसूचीत फेरफार झाल्याचा उमेदवारांचा आरोप। माढ्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी उमेदवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। नंदुरबार जिल्ह्यात नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या वाढली। रुग्णवाहिका असूनही देखील उपयोगी पडत नसल्याने स्थानिक नेते आक्रमक। नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी। नंदुरबार जिल्हा स्थायी समितीच्या सभेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार। जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांचे संकेत। चंद्रपूर शहरात गेल्या 1.5 महिन्यात चौथ्यांदा गोळीबार। गोळीबारात कुख्यात गुंड हाजी सवरचा मृत्यू। हाजी सवरच्या जुन्या साथीदारासह 5 जणांना अटक। आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची फसवणूक। फसवणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर।